कोणत्याही मोठ्या व्यवसायाची उद्योगाची सुरुवात ज्यावेळेस होते ती छोट्याखानी होते आणि तो आपल्या मेहनतीतून तो आपल्या कष्टातून त्याच्या वेगवेगळ्या पायऱ्यावरती आणि आयामावरती नेऊन ठेवावा लागतो. आज आपण अशाच एका व्यवसायाची उद्योगाची एका शेतकऱ्याची मुलाखत घ्यायला आलेलो आहोत ज्यानं छोट्याखानी आत्ता 1 वर्षापासून बिटल या जातीच्या शेळींचं शेळीपालन चालू केलेलं आहे आणि त्यामधून त्यानं एक भरघोस नफाही त्यातून कमवलेला आहे. आणि मी शेख सलीम, शिरूर कासा, तालुका शिरूर, जिल्हा बीड. माझं एक छोटंसं शेळीपालन आहे. 1-2 वर्षापासून मी शेळीपालन करतो आहे. म्हणजे भाडेतत्त्वावर जमीन घेऊन करतो आहे, स्वतःची नाही आहे. म्हणजे तुम्ही ज्या जमिनीत हा व्यवसाय उभारला आहे तो भाडेतत्त्वावर जमीन घेऊन व्यवसाय करता, स्वतःची जमीन नाही आहे? स्वतःची नाही आहे. त्यातून पाहू शकता, करण्याची जर जिद्द असेल तर तुम्ही कोणतेच कारण देऊ शकत नाही. तुमच्या मनामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असायला पाहिजे. त्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याची जमीन घेतलेली आहे भाडेतत्त्वावर आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचा शेळी व्यवसाय उभारला आहे आणि त्या उभारलेल्या व्यवसायामधून ते नफा कमवत आहेत. तर तो व्यवसाय कसा उभारला आहे, त्याची पायाभरणी काय आहे, याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत. त्यांचा फार्म, त्यांच्या शेळीपालनाचं जे स्ट्रक्चर आहे हे आपण सध्या पाहणार आहोत आणि तुम्हाला त्याची एकदम अत्यंत पहिल्यापासून ते शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला जर कोणाला शेळीपालन करायचं असेल, तुमच्याकडे कमी भांडवल असेल, कमी भांडवलामध्ये तुम्हाला व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर ती कशी? 2 वर्षापासून शेळीपालन करतोय आणि माझ्याकडं बिटलच्या म्हणजे शेळ्या आहेत सगळ्या, नाही का सर? तुमच्याकडे असणाऱ्या शेळ्यांची संख्या किती आहे सध्या? माझ्याकडे सगळे लहान मोठे 10-15 शेळ्या आहेत, 15. आणि आता हे तुमच्या पाठीमागे आपण जे पाहतोय हे जे उभारलेलं स्ट्रक्चर आहे तुम्ही, हे किती बाय कितीचं आहे आणि हा अशी जाळी का उभारली आहे? म्हणजे दुसरे जे आपण बघतोय सध्या बंदिस्त शेळीपालन असते त्याच्यासाठी मोठमोठे शेड उभारले जातात आणि तुम्ही असं काहीच न करता आता मी हे काय केलंय, सगळं कमी खर्चामध्ये केलंय आणि इथं झाडाचे सावले, म्हणजे उन्हाचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे दिवसभर माझ्या शेळ्या इथं राहतात, काही वरती राहतात, संध्याकाळी सगळ्या वरती राहतात बांधण्यासाठी. दिवसभर इथं सावलेलं राहतात काही, आणि काही गाभण शेळ्या लहान करड वगैरे वरती राहतात. ही प्युअर बिटल आहे. ही आता 3ऱ्यांदा वेलेली. ही पहिलं रुपाट आहे. ही पण बिटलचीच आहे, ती पण बिटलची, ती 4थ्यांदा वेलेली. सर तुम्ही हे ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस किती शेळ्यापासून चालू केलं होतं? मी हे 2 शेळ्यापासून चालू केलं होतं. कोणत्या जातीच्या शेळ्या आणल्या होत्या आपण पहिल्यांदा? बिटलच्या. बिटलच्या. हो. म्हणजे आता जर एखाद्या नवीन शेतकऱ्याला ही संकल्पना सुचली आहे, त्याला शेळीपालन करायचं आहे, त्यावेळेस त्यानं ती बिटलची पाट किंवा ती शेळी आणण्यासाठी एका विशेष भागात जावं लागते कुठे, का ते इथं भेटते आपल्याकडेच? आता आपल्याकडे भेटते. पहिल्यांदा पंजाबला जावं लागायचं, बाहेरून कुठून बी आणावं लागायचं. आणि त्याची किंमत काय असते सध्या? जर तुमच्याकडून कोणाला शेळी हवी आहे किंवा पाठ हवी आहे ज्याला व्यवसाय चालू करायचा आहे तर 20-1 हजारापासून पुढं राहते किंमतीची. आता तुमच्याकडे जशी क्वालिटी तशी किंमत राहते. बरं, आता तुमच्याकडे जे विकायला पाट आहे ती कोणती आहे? जर विकायची म्हणलं, कोणी घ्यायला आलाय खरेदीदार असेल तर? ही आहे. हो. मग हिची किंमत काय असणार आहे? हे 25-26 हजार रुपये. वय किती आहे? हे 2-2.5 महिन्याची. 2-2.5 महिन्याची पाट 25-26 हजार रुपयाला असणार. तिथून पुढंच किंमत आहे समजा. बरं, आणि अशा आपल्याकडे किती शेळ्या विक्रीला आहेत? आता पाठी त्या दुसऱ्या आहेत पण त्या आता लहान आहेत, त्या नाही येत त्याला. बरं, आता या तुम्ही जे उभारलेलं शेड आहे बरोबर, हे तुम्ही म्हणले की हे सावलीसाठी आहे, दिवसा तुम्ही इथं ठेवता यांना आणि संध्याकाळी दुसऱ्या शेडमध्ये कोणता आहे का? पावसाचे दिवस वगैरे चालू झाले म्हणून साठी इथं पत्रे टाकलेत, नाही तर मग दिवसभर इथं झाडाची सावली असते. आता आम्हाला सांगा सर, यांच्या चाऱ्याचं व्यवस्थापन काय आहे? त्यांना मेथी घास टाकलेला आहे, त्याच्यानंतर मारोल गवत लावलेलं आहे, गिन्नी गवत लावलेलं आहे, आणखी शिवरे वगैरे आहे काही बांधणी लावलेली.